शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येक रचनेचं एक वेगळं वैशिष्ट्य खरं तर प्रत्येक रचनेमधनं आपल्याला जाणवतं. शब्दांची सुरांना साथ मिळाली की मग निर्माण होणारी ती कलाकृती अत्यंत उत्तम रीतीने जेव्हा रसिकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याचं समाधान एक वेगळंच असतं. आणि हेच समाधान कदाचित गीतकार, संगीतकार, गायक यांना मिळतं आणि म्हणून उलगडतात गोष्टी गाण्यांच्या. आजच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण स्वागत करूया संगीतकार आशिष मुजुमदार यांचं. आशिष, स्वागत आहे. आणि गायक संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांचंही स्वागत करूया. स्वागत. दत्तप्रसाद, खरं तर प्रत्येकाची ना कुठेतरी एक सुरुवात होत असते. म्हणजे मागच्या भागात आपण सगळ्या गप्पा केल्या की सोबतीचा करार कसा झाला, बाकी सगळ्या गझल्स कशा झाल्या, पण या सगळ्याची कुठेतरी एक सुरुवात असते. मला असं वाटतं की ती सुरुवात नेमकी कुठे सापडली आणि तिथे कोणती रचना घडली आणि कदाचित तो वारसा होता का, तो वारसा आज पुढे जातोय का, नेमकं काय घडलं? माझे वडील नावा रानडे हे चित्रकार होते, त्याचप्रमाणे कवी होते, गाणं थोडंफार शिकले होते, नट होते. बरं. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यात. फक्त ते देवगडला होते, कोकणात होते, त्यामुळे ते कुणाला दिसू शकलेले नाहीत असं मला वाटतं. त्यांचं प्रोत्साहन मला खूप होतं. ते माझ्या लहानपणी अचानक कविता लिहायला लागले आणि ते छान कविता लिहायचे. बरं. मालवणी कविता पण लिहायचे, मराठी पण लिहायचे, असं सगळं. आणि त्यांचं सतत असं म्हणणं असायचं की तू चाल लावायला शिक. अच्छा. मी काहीतरी प्रयत्न कर, तू कशी. आता कोकणात जे पूर्वी छोटे छोटे कार्यक्रम व्हायचे त्याच्यात ईशस्तवन स्वागत असे, बरोबर, आता ते मग मास्तरांकडे द्यायचं असायचं लिहायला, ईशस्तवन स्वागत लिहा. मग ते झालं की त्याला चाल लावायला हवी, मग ते लावायचे किंवा आणि कोणीतरी लावायचं. पण ही बघ कशी चाल लावलेली, ही बघ अशी चाल लावायची असते, असं ते तिथे अभ्यास हळूहळू सुरू होतो. मग एक कविता लिहिली की ह्याला चाल लाव, नाही तू बसच त्याच्यासाठी, मुद्दामून कर, असं आग्रह करून त्यांनी अनेक वेळेला माझ्या मागे ते लागले त्याच्यासाठी प्रयत्न कर म्हणून. तशा मी चाली हळूहळू केल्या पण होत्या, पण त्या आता काही एवढ्या सगळ्या मी प्रेझेंट करीन असं हे नाही. परंतु एक चाल मला नंतर झाली अशी चाल की माझ्याकडनं, हां, तर ती कविता त्यांची होती की ही शाल वेदनांची मी पांघरून आहे, बरं, भरला सजो कशी दाऊ सवित येत आहे. दिसायला गझल सारखी रचना आहे, ती गझल नाही आहे पण कविता आहे. तर ते म्हणाले ह्याला चाल कर तू आता. अच्छा. हा, मी 8वी 10वीत असेल तेव्हा, तर तेव्हा मी ती चाल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी जशी म्हणत होतो त्याच्यापेक्षा आता नक्कीच बरी म्हणत असेल, त्याच्यापेक्षा तो भाग वेगळा, परंतु मूळ ढाचा मी तो 8वी 10वीत केलेला आहे. हा, पण तुमचं पण बालपण सगळं माझं कोकणातच गेलं. देवगडला. बरं. त्यामुळे त्या कोकणातल्या मातीचा म्हणतात तसा अस्सल जो बाज आहे तो सुद्धा कुठेतरी रचनेतनं आला असेल. तर ती मी तुम्हाला एक कडवं नक्की. ही शाल वेदनांची, हे शाल वेदनांची मी पांघरून
भरला सजो कशीदा उसवीत येथ आहे हे शाल वेदनांचे. एक कडवे जन्मांतरी कधी ग जन्मांतरी कधी ग आली फिरून वेळ जन्मांतरी कधी ग आली फिरून वेळ जन्मांतरी कधी ग आली फिरून वेळ धरण्यास शाल माझी देणे फिरून आहे हे शाल वेदनांचे. मी पांघरून आहे हे शाल वेदनांचे. हे बात मी पांघरून हे शाल वेदनांचे. मी पांघरून आहे भरला सजो कशीदा उसवीत येथ आहे हे शाल वेदनांचे. मी पांघरून आहे हे शाल वेदनांचे. वा 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 वा. आज सौरभसाठी एकदा खूप छान, परत एकदा टाळ्या. कारण मुळात हेच असतं की ही साथ जी असते ती उत्तम झाली तर ते गाणं उत्तम परफॉर्म होतं. आणि खरंच ही शाल वेदनांची म्हणजे काय शब्द त्यांनी लिहिलेत. वेदनांची शाल तर आहे पण त्यांच्या आशीर्वादाची शाल नक्कीच तुमच्या पाठीवर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो सगळा प्रवास पुढचा सुरळीत घडला. पण कोकणातला असा एखादा माणूस अशा प्रकारे कविता लिहिणं आणि हे होऊ शकतं हे पुन्हा एकदा थोडंसं वेगळे पण आहे त्यातलं. आणि ते तुम्ही आज पुढे नेलंय. पण हा धागा जो असतो तो कुठेतरी आपल्या संस्कृतीशी आपल्या विचारांशी असा जोडलेला असतो. म्हणून कदाचित मग अध्यात्म आणि गझल यात सुद्धा ना खूप साम्य जाणवतं. म्हणजे गझल म्हणजे काही केवळ सौंदर्य किंवा केवळ काय वेगळ्या वेगळ्या वेदना असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये खूप मोठं अध्यात्मसुद्धा खरं तर दडलेलं आहे. आणि या सगळ्याचा जर विचार केला तर आशिष मी तुमच्या अभंगांच्या सगळ्या निर्मितीकडे येणार आहे. म्हणजे जवळपास 50हून अधिक तुमचे अल्बम अभंगांचे झालेले आहेत, भक्तिरचनांचे झालेले आहेत. आणि त्यातही देवकी पंडित, आरती अंकलीकर यांनी गायलेल्या आहेत त्या रचना. या सगळ्याची सुरुवात कुठे झाली, कधी झाली? ॲक्च्युली मी नागपूरला जेव्हा शिकत होतो, माझे वडील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. पण त्यांना आयुष्यात 2च छंद होते, ते म्हणजे एक तर शिक्षण नाहीतर संगीत. आणि 50 वर्ष ते न चुकता भजन करायचे. तर अगदी लहानपणापासून मी हे सगळं जवळून बघत आलो आहे. आणि अजून एक आता मला कळतं की ते किती मोठं भाग्य होतं. पंडित उल्हास कशाळकरजी खूप वेळा आमच्या घरी येऊन आमच्या घरी रियाज करायचे. कारण ते त्यावेळेला MA करत होते. तर ते इतकं जबरदस्त सुरांचा संस्कार नकळत झाला तो. तेव्हा कळत काहीच नव्हतं खरं तर, आम्ही खूप लहान होतो. पण तो आता मला जाणवतो की नक्की तो तेव्हा झाला होता. तर मलाही भजनांचा खूप वेड आहे आणि खूप भजनं मी कॉम्पोज केली. आणि मला बैठकीचे अभंग जास्त कॉम्पोज करायला आवडतात. मी विठ्ठल कृष्ण या सगळ्यांचेच केलेत जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. पण क्लासिकल बेस्ड अभंग हा माझा अगदी म्हणजे फोटे एरिया आहे. तर त्याचे अल्बम्स मी खूप केले. पहिला अल्बम मग कधी झाला, कोणता झाला? नाही, आणि त्याला काय निमित्त झालं किंवा काय? पहिला अल्बम नृसिंहम नमामी म्हणून एक केला 96 साली, जेव्हा नृसिंह जयंती करता
ते विश्वस्त माझ्याकडे आले होते आणि त्यांना काही स्तोत्रांना वगैरे चाललेलं हव्या होत्या, तेव्हा तो पहिला अल्बम झाला. पण त्याच्यानंतर जे सुरुवात झाली ते थ्रूआउट काम करत राहिलो. बरोबर. पण अगदी आवर्जून सांगावं असं म्हणजे एक तर मी शास्त्रीय संगीताचं कुठेच काही शिक्षण घेतलेलं नाही आहे, मी कुठे संगीत शिकलोच नाही खरं तर. पण रचना माझ्या अशा होत गेल्या. तर पंडित प्रभाकर कारेकर हे त्यावेळी आमचे फार आवडते गायक होते आणि त्यांच्या मैफिली खूप आवडायच्या मला. तर मला असं वाटलं की आपल्या काही क्लासिकल रचना जर कारेकर बुवा गायले तर फार बरं वाटेल. तर मी सरळ त्यांना फोन करून त्यांच्या घरी गेलो. तर कोणीतरी एक असा छोटा मुलगा दारात आला, पंडितजींनी म्हणाले ये बाबा तुला काय ऐकवायचं ऐकव असं. तेव्हा मी त्यांना पेटी घेऊन भजनं ऐकवली. 1-2 कॉम्पोजिशन ऐकल्यावर त्यांनी असा माझा भाता बंद केला आणि ते म्हणे की तुला तुझ्या गुरुजींनी काही साधे सोपे राग शिकवले नाही आहेत का म्हणे. अच्छा. मग मी त्यांना सांगायची हिंमतच केली नाही की माझ्या गुरुजींनी काय मी कोणाकडे काही शिकलेलं नाही आत्तापर्यंत. तर तेव्हा एक कॉम्पोजिशन मी त्यांच्याकरता केलं होतं जे मला नंतर कळलं की त्यात खूप मूर्छना आहे, सा बदलला की राग बदलतो आणि हे. तर ते भजन कारेकर बुवांनी रेकॉर्ड केलं, ती CD रिलीज झाली आणि नंतर पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये सकाळच्या रागांची मैफल होती त्यांची, त्यांनी 1-2 राग गाऊन झाल्यानंतर हे भजन गायला घेतलं. बरं. आणि मी ती मैफल ऐकायला गेलो होतो. तर पहिली त्यांनी ध्रुवपद गायलं ना, तेव्हाच त्यांना गजानन बुवा वाटवे, जयमाला शिलेदार आणि या लोकांनी थांबून प्रभाकर ती जरा पुन्हा गा एकदा, प्रभाकर ती पुन्हा गा, आणि ते त्यांच्या चर्चा करायला लागले. अच्छा. तर कारेकर बुवांनी न राहून मग त्यांना सांगितलं की अण्णा याचा संगीतकार तो छोकरा समोर बसलाय तो आहे बरं. तर मला त्या कार्यक्रमात उठवून कारेकर बुवांनी या सगळ्यांना पाया पडायला लावलं. तर तेव्हा अण्णांनी मला असं मिठीत घेतलं आणि मला म्हणाले की तू माझ्या घराण्याचा संगीतकार आहेस. वा, किती मोठी दाद होती. खूप मोठी दाद होती. म्हणजे ही आमच्याकरता माणसं खूप मोठी होती आणि ते कळण्याइतपतही तेव्हा खरं म्हणजे हे नव्हते. आपल्याकडनं काहीतरी चांगलं घडतंय इतपतच तो मी संकेत तेव्हा घेतला आणि तेच सुरू ठेवायचं तेव्हा ठरवलं. बरोबर. कोणीतरी तुम्हाला सतत लागतं ना ऑडिट करणार तुमचं, तेव्हा तसं, आणि कोणीतरी आपल्या हाताला धरून पुढे नेत असतं खऱ्या अर्थाने. म्हणजे यू आर ऑन द राईट ट्रॅक हे कोणीतरी तुम्हाला सांगण्याची गरज असते. मला वाटतं भजो मधुर नाम त्यांनी कारेकरांनी जे झलक तुम्हाला ऐकवतो, त्याची झलक आज आम्हाला ऐकायला आवडेल. आता हा भूपचा प्रकार आहे थोडासा. भजो मधुर नाम, भजो मधुर नाम, भजो मधुर नाम, हरि नाम निरंतर भजो मधुर नाम, हरि नाम निरंतर भजो मधुर नाम, भजो मधुर नाम, सरल भाव से हरि भजे वो पावे, सरल भाव से हरि भजे वो पावे, पावे वो राम, पावे वो राम, सुख राम निरंतर भजो मधुर नाम, हरि नाम निरंतर भजो मधुर नाम, भजो मधुर नाम, भजो मधुर नाम. ही मूर्छना पद्धत त्याच्यात वापरली होती, पण हे मला तेव्हा त्याची कल्पना नव्हती. बरोबर. आणि मग कार्यक्रमांबरोबर पूर्ण मी ती CD केली. वा वा. आणि नंतर अनेक झाल्या. बरोबर. आणि खरोखर 50 हा आकडा छोटा नाही आहे की एवढ्या रचना करणं आणि त्यातलं संगीतातनं वैविध्य पुन्हा आणणं आणि ते अनेकांच्या मुखी राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. पण हे करत असतानाच ना कधी कधी असं असतं की माध्यम बदलतं आणि मग माध्यमानुसार आपल्याला संगीत रचना त्याही बदलाव्या लागतात. दत्तप्रसाद, मला सांगा की चित्रपटासाठी संगीत करणं हे पुन्हा एक वेगळं चॅलेंज होतं. मला वाटतं गाभरीचा पाऊस हे पहिलं संगीत होतं संगीतकार म्हणून चित्रपटासाठी. तर तो चित्रपट कसा आला आणि संगीतकार म्हणून आपलं नाव चित्रपटासाठी लागतंय हा अनुभव कसा होता? सतीश मनवर हा माझा ललित कला केंद्रातला मित्र. ओके. त्याने वगनाट्य बसवलं होतं तिथे, बिनबियांचं झाड, व्यंकटेश माडगुळकर लिखित बिनबियांचं झाड. आणि त्यावेळेला मी ते मगाशी जसं सांगितलं
संगीत केलं होतं एका पहिल्या नाटकाचं, तेव्हा ते सगळ्यांना आवडलं होतं. तर तू म्हणलं हे वगनाट्य कर. मी वगनाट्य वगैरे मला काही माहिती पण नव्हतं, पण होती मित्रमंडळी, हे असं करायचं असतं, ते तसं करायचं असतं सांगून एक व्यवस्थित वगनाट्य 1.5-2 तासाचं आम्ही त्या काळी केलं होतं. लावण्या वग सगळं भरपूर, तुमचं गवळण वगैरे ते सगळं चाली सगळ्याच्या केल्या. आणि त्या नाटकाचे त्या काळी असे 25-30 प्रयोग वगैरे पण आम्ही ललित कला केंद्रातर्फे केले होते वगैरे असं. तेव्हा तो मित्र आणि हा लाडका संगीतकार असं ते झालं होतं. तेव्हा तो जेव्हा तो तिथून बाहेर पडला, जेव्हा त्याने सिनेमा करायचं ठरवलं, हे 2007-8 मधली गोष्ट आहे, तर तो म्हटलं याचं संगीत तूच करायचं आहे. हा, इतका सरळ सिनेमा हातात आला. मी काही कुठे गेलो नव्हतो. आणि तो म्हणाला हे संगीत कर. बरं चालेल. मग ते काय असते सगळी प्रोसेस वगैरे तेव्हा काही माहिती नव्हतं. हो बरोबर, कारण सिनेमासाठी पुन्हा तो वेगळी प्रक्रिया आहे. हा, पण तुम्ही त्याच्यात आता पडायचं ठरवलं की मग ते सगळंच हळूहळू चालत येतं. त्याप्रमाणे मी ती चाल दिली. एक गाणं अजय याने गायला, अतुल मधला अजय गोगोळने एक चाल गायली, एक विठ्ठल उमापांनी गायली. अशी 2 गाणी त्याच्यात होती. मग त्याच्यानंतर ते छान झालं, वाचतं गाणं ते कुठे कुठे असं. आणि त्याच्यानंतर तुझ्या धर्म कोणचा नावाचा सिनेमा त्यानेच परत केला. अच्छा, सतीशनेच केला. तेव्हाही तो म्हणाला ह्याचंही संगीत तूच करायचंय. मग छान करतो. त्या पहिला सिनेमा वऱ्हाडी भाषेतला होता. अच्छा. आणि दुसरा सिनेमा अहिराणी भाषेतला. हा, म्हणजे वेगवेगळ्या भाषा, बोली भाषा म्हणू आपण. माझे वडील म्हणायचे एक मराठी भाषेतलं साध्या करता येत नाही का तुला संगीत. तो म्हटलं माझ्याकडे ह्या 2 भाषातले सिनेमे आले, तर आता मला तर मी ह्या भाषेतलं करणार. मग त्या अहिराणी भाषेतलं तो सिनेमा, आणि त्याच्यात 3-4 गाणी होती. तर त्याच्यातले एक गाणं बेला शेंडे गायली होती, आणि तिला त्याबद्दल नॅशनल अवॉर्ड पण मिळाला 2013 सालचा. तर खुरखुरा कसा ना मनमा, नाही थोडंसं ऐकायलाही आवडेल आम्हाला. खुरखुरा कसा ना मनमा, पाणी वाचिन बुडा बुडा उठना, वेनिमा गुदगुल्या कसान्या. हे भाषा कळलेली नाही आम्हाला, त्याचा अर्थ काय. पण खुरखुरा म्हणजे रुणझुण सुरू आहे मनात. खुरखुरा कसाना मनमा, पाणी वाचीन बुड बुडा उठना. ते सगळं एक तिचं दुःख आणि कुठेतरी प्रेमाचं असं सगळं त्या हे सगळं सांगितलेलं आहे त्याच्यात. ती त्याची वाट बघते वगैरे असा सगळा विषय. आणि हे सगळं अहिराणी भाषेतलं. पण ते तेव्हा तुम्हाला जबाबदारी आली की तुम्ही ते करता. बरोबर. आणि ते छान व्हायला हवं आहे एवढी जबाबदारी असते, आणि ते तुम्ही करायला. आणि त्याचं मला बक्षीस मिळालं, म्हणजे बेलाला मिळालं म्हणजे मलाच मिळाल्यासारखं आहे. नक्कीच, कारण ते गाणं शेवटी ज्या गाण्यासाठी तिला मिळालं, तर एका परीने ते तुम्हालाच मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आहे. अगदी. पण भाषेचं चॅलेंज वेगळं होतं. होय, म्हणजे आधीची गाभरीचा पाऊस सुद्धा आणि हा चित्रपट सुद्धा, म्हणजे अहिराणी बोली आणि वऱ्हाडी बोली, तर त्याचा मग काही वेगळा अभ्यास करावा लागला की काय झालं? हा, थोडं असं आहे की हा सतीश हा खूप नीट पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टी करणारा माणूस आहे. बरोबर. ते आहे म्हटल्यानंतर तो लगेच मला एवढा एक ढीगभर कॅसेट सीडीज अहिराणी भाषेतल्या एकदा वऱ्हाडी भाषेतल्या दिल्या होत्या त्याने मला. बरं. तसंच विठ्ठल उमापांनी त्यांच्या तरुणपणी खूप वऱ्हाडी भाषेतलं काम करून ठेवलेलं आहे. बरोबर. तर त्याच्यातल्या गाण्यांच्या चाली सुद्धा त्या उपयोगी पडल्या ती गाणी ऐकल्यानंतर. किंवा ते त्यांच्या हे माझी माता माय हे गाणं त्यांनी गायलं होतं, तर त्याचा कुठला तरी एक संदर्भ मागे, हे कसं चाल करतात त्यांच्या भाषेतली. आता ती आपल्याला सिनेमात आणायची म्हटल्यानंतर त्याच्यात थोडे बदल कसे करायचे वगैरे ह्या गोष्टीचा वापर मला करायला मिळाला. आणि
माझ्या डिपार्टमेंटमध्ये अनेक लोक होते की जे वऱ्हाडी बोलतायत किंवा अहिराणी थोडीफार समजते, ह्याचा अर्थ असा शकतो, असं असू शकतो, असं हे सांगणारी माणसं होती. त्यामुळे मला अर्थ कळला, आता मला भावना हे करता येईल. असं झालं. मुळात तेच असतं ना की एखादी भाषा जेव्हा आपण पुढे घेऊन जातो तेव्हा त्या भाषेचा अर्थ जर कळला आणि संगीतात त्या अर्थात नुरूप भावना, हा सगळ्यात महत्वाचा. आता मी उर्दूचं तेच करतो ना. हो बरोबर. त्यामुळे सगळ्या भाषांचा लहेजा आणि त्यामागची भावना हे समजून घेतला की गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो आणि तो तुम्ही साकार केला तुमच्या स्वरातनं, हे महत्वाचं आहे. मला वाटतं आशिष, चित्रपटासाठी संगीत देणं हे चॅलेंज तुम्ही सुद्धा स्वीकारलेलं आहे. AB आणि CD असा जो एक चित्रपट आला होता, मला वाटतं त्याच्यात अमिताभ बच्चननी काम केलंय मराठीमध्ये. आणि खरंच म्हणजे त्यांच्याचमुळे हे गाणंही खूप वेगात करावं लागलं, इन द सेन्स की हे गाणं पिक्चरमध्ये अशा ठिकाणी येणार होतं की ज्या प्रोग्रामला अमिताभ बच्चनजी पाहुणे म्हणून येतात. अच्छा. ते येईपर्यंत लोकांना गुंतवून ठेवण्याकरता म्हणून लाईव्ह कॉन्सर्ट लावून ते गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं. त्याच्यामुळे मला अशा गायिकेच्या आवाजात ते करायचं होतं की जी शूटिंगला पण अवेलेबल असणार आहे. आणि हे कधी करायचं तर ज्या दिवशी बच्चन साहेब डेट देतील त्या दिवशी. तसं सगळं लॉक होता. आणि अचानक अमिताभजींनी विक्रम गोखलेंना सांगितलं की पटकन या 21 तारखेला करून घेऊ. तेव्हा आमच्याकडे 15 दिवस होते. पण त्यांनी डेट दिल्यानंतर संपला विषय. त्याच्यामुळे सगळेजण ते कामाला लागले. मला सांगितलं की आशिष आता गाणं करायचं पटकन. तर सिच्युएशन समजून सांगितली. पुन्हा वैभव जोशीला सिच्युएशन सांगितली. अप्रतिम गाणं त्यांनी त्या सिच्युएशनसाठी लिहून दिलं. हे माझं सगळ्यात फास्टेस्ट कॉम्पोज केल्यापासून रेकॉर्ड झालेलं गाणं आहे आतापर्यंत. की सोमवारी संध्याकाळी गाणं कॉम्पोज केलं, देवकीताईंना पाठवलं, आणि मंगळवारी सकाळी 11 वाजता रेकॉर्डिंग होतं त्याचं. पण इथे ना मला खूप एक कॉम्पोजर म्हणून आणि अभ्यास म्हणून मला, आम्ही जेव्हा चाल शिकवतो एखाद्या गायकाला तेव्हा ते सूर आणि ताल परफेक्ट शिकतात सगळेच, पण त्यांना कॉम्पोजरचा स्वभाव नाही कॉपी करता येत. आणि प्रत्येक चालीमध्ये कॉम्पोजर कुठेतरी त्याचा स्वभाव दाखवत राहतो. तर बरेच वेळेला संगीतकार स्टुडिओमध्ये खुश नसतात कारण गाणं एक्झॅक्टली तसं हवं तसं झालं नाही म्हणतात. तर जनरली 70, 75, 85% गाणंच आपण गायकाचं अप्रूव्ह करत असतो. बरोबर. पण तो जो डिफरन्स आहे आमच्या दोघांमधल्या गाण्यातला, हा जर आमच्या स्वभावाशी मॅच असेल तर ते गाणं अप्रूव्ह होऊन जातं. बरोबर आहे. कारण लोकांना स्वभावातला फरक कळत नाही. तर स्वभावाच्या क्लोज. पण देवकीताईंना मी एक गाणं सांगितलं तर यातला ना एक जागा अशी होती, विसरता ऊन सारे विसर तू साऱ्या झळा. बरं. आता ही जी ही थोडी गजलियत असलेली आणि अगदी संगीतकाराच्या स्वभावाकडे जाणारी फ्रेज आहे. बरोबर. तर त्यांनी ना बाकी सगळं ऐकलं होतं. आणि जेव्हा रेकॉर्डिंगला आल्या तेव्हा मला म्हणायला, समोरून उभं राहिल्या, जरा का म्हणे तुझा मुगडा विसर तू साऱ्या. ते 3, 4, 5 वेळा गायला लावलं. आणि नंतर जा म्हणे तू आता चहा पिऊन ये. अच्छा. हां. आणि त्यांच्या स्टुडंट आम्हाला सोड म्हणे इथे. आणि त्यांनी ती जागा तशी एक्झॅक्ट न घेता पण ती त्यांच्या स्वभावाला अशी काही त्यांनी लावून घेतली की जी मला खटकत नव्हती आणि अप्रतिम त्या खाली येत होत्या. कारण तो खटका कदाचित त्यांना त्यांच्या स्वभावाला मॅच होत नसेल. पण ते एका मोठ्या गायकाचं, गायिकेचं हे लक्षण आहे की चाल तुम्ही शिकू शकता कारण ते नोटेशन्स आहेत शेवटी, पण त्यातला भाव, त्यातलं एक्सप्रेशन आणि ह्याला त्यात काय दिसतंय, फार क्वचित असं घडतं की अशा प्रकारचं समाधानही तुम्हाला एखाद्या गायकाकडनं मिळतं. बरोबर. ती संगीतकाराची नाममुद्रा त्यावर उमटणं आणि ते गायकांनी ते पुढे नेणं, हा त्यातला महत्वाचा धागा असतो. पण त्या गाण्याला मग अमिताभजींनी ते ऐकलं का गाणं, किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलं का? त्यांनी ते ऐकलं असेल कदाचित, पण पिक्चरमध्ये मात्र तो प्रोग्राम होतो आणि अचानक त्यांची एंट्री खूप सरप्राइझिंग आहे त्यातली. त्याच्यामुळे लोक ऐकत असतात, अचानक अमिताभ आले असं होतं, ते गाणं बंद असतं, ते असं होतं. बरोबर बरोबर. पण एक वेगळेपणा त्यातला निश्चितच, आपल्या कामाचं एक वेगळं समाधान निश्चित मिळालं. पण एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची की खरं तर तुमची इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, म्हणजे शिक्षण सगळं इंजिनिअरिंग शिकवणं असेल कॉलेजमध्ये ते इंजिनिअरिंगचं, पण तुमचं संगीतातलं शिक्षण असं झालेलं नाहीये, पण तुम्ही डॉक्टरेट केली आहे त्याच्यात? मी म्हणजे पीएचडी केली. त्या करोना काळामध्ये मी डिवाइन रिलेशनशिप विथ अ म्युझिकल नोट
अच्छा. सुराशी संगीतकाराचा संवाद या विषयावर एक प्रबंध लिहिला होता. वा वा. आणि तो मी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीला सबमिट केला, तर त्यांनी ऑनररी डिग्री इन परफॉर्मिंग आर्ट्स अशी PhD क्या बात आहे, क्या बात आहे. पण काय मग त्याच्या मागे किती मेहनत झाली, काय झालं नेमका, तो विषय कसा मांडला गेला? ते ॲक्च्युली वैशाली व्यवहारे म्हणून एक आहेत नागपूरच्या, त्यांनी प्रत्येक कलाकाराचा त्याच्या कलेशी काय संवाद होतो ह्यावर पुस्तक छापायचं ठरवलं. आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना घेतलं. तर संदीप खरेंनी कवितेशी लिहिला, अनिल अवचटांनी ध्येयाशी लिहिला, बरं, कोणी आयुष्याशी लिहिला, असे सगळे मोठे लोक होते. मिलिंद मुळीक आमचा चित्रकार मित्र, त्यांनी चित्रकलेशी लिहिला. तर त्यातला सुरांशी संवाद म्हणून मी लिहिला तो, बरं, की माझा सुरांशी संवाद काय होतो. तर मला त्यातनं खूप नवीन नवीन गोष्टी आपणच उलगडत गेल्या, की सूर म्हणजे आपण इतकं कॅज्युअली बोलतो सूर सूर सगळे, पण विचारलं सूर म्हणजे काय सांगता येत नाही. करेक्ट, त्याच्या अनेक व्याख्या असू शकतात. तर ह्यातनं ते सुरू झालं आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांचे टॉक्स होते, त्यांचे पुस्तकं होती. याच्यातनं मला त्यांनी सुरांकडे कसं बघितलं. मी आता कुमारजी सांगत होते की मी भूप गात होतो आणि तो सारखा मध्यम दाराबाहेर उभं राहून मला म्हणत होता की मला आत घे, मला आत घे. आणि शेवटी न राहून मी त्याला आत घेतला. तर तो त्यांनी वेगळ्या सुराचा भूप गायले आणि तो अत्यंत पॉप्युलर आहे. हो ना. आता तो कुमारजींना तो खुणावत होता म्हणजे काय हे मला फार उत्सुकता होती हे समजून घेणं, की हा संवाद काय असतो नेमका. खरं. आणि तो बऱ्याच वेळेला अनेक अनुभवातनं मी गोळा करत गेलो. म्हणजे गाण्यामध्ये सूर आणि ताल तुम्ही शिकू शकता, पण एक्सप्रेशन त्यातलं ना, खरं तर सूर आणि तालच्या पुढे गाणं सुरू होतं. खरं. ज्याला सूर आणि ताल कळतो ही बिकम्स एलिजिबल फॉर लर्निंग म्युझिक. बरोबर. पण बऱ्याच लोकांना सूर आणि ताल आला की ते स्टेजवरच जातात. हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम असतो. त्या पलीकडे बघणं हा सुद्धा एक मुद्दा होता. तिथून शिक्षण सुरू होतं. तिथून शिक्षण सुरू होतं. पण आज विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कामही तुम्ही करताय, म्हणजे संगीतातले विद्यार्थी. तर त्या सगळ्याकडे बघताना काय जाणवतं? आजच्या पिढीकडनं संगीताची दिशा काय वेगळी येते? पिढीला ते म्हणतात मी स्टेजवरच शिकीन. अच्छा. जे काय शिकायचं आहे ते मी स्टेजवर शिकीन म्हणतात. ते तुम्ही मला इथे वेळ नका घालू तेवढ्या. हा बदल आहे, हा फरक आहे. दत्तप्रसाद, एक सगळ्याच्या मुळाशी ना काहीतरी प्रेरणा लागते. आपल्याला कुठून तरी आतून असं वाटतं की नाही हे शिकलं पाहिजे किंवा ह्याचा विचार केला पाहिजे. तर तसं गझलच्या बाबतीत झालं का? मूळ प्रेरणा अशी कुठून मिळाली? प्रेरणा तर म्हणजे माझं लहानपण हे गुलाम अली साहेब नंतर मेहदी हसन साहेब ही प्रेरणाच होती. म्हणजे 80 सालापासनं ते त्यांचं येणं जाणं इकडे भारतात सुरू झाल्यापासनं त्यांनी संपूर्ण भारतावर गारुड करून ठेवलं होतं. त्याच्यातलंच एक मी एक. बरोबर. तर फक्त ते कोकणात माझ्यापर्यंत पोहोचलं हे माझं नशीब. आणि माझ्या वडिलांनी तेच धरून ठेवायला मला प्रोत्साहित केलं, हे एक परत मी भाग्यवान आहे. त्यामुळे ते तर होतंच. म्हणजे पुढे मी पुण्याला आलो, त्यांनी पाठवलं की तू जा तिकडे, तुला काय करायचं ते संगीत कर वगैरे. पण हे करत असताना मला मी जशी चालीचीही त्यांनी आग्रह केला की तू चाल कर वगैरे असं. तर ह्या सगळ्या प्रेरणेत आपण म्हणजे मेहदी हसन गुलाम अली आहेतच, पण आपण इथे अख्तरीबाई पण ऐकतो, आपले भारतातले लोक ऐकतो. जुन्या काळचं संगीत आहे, जुन्या काळची गझल आहे, ते थोडेसे जरा उंच आवाजात गाणारे असे थोडंसं असं ठुमरी टाईप गाणं, बरोबर, असं मांडून गायलेलं असं गाणं. ती ह्या पद्धतीची चाल माझ्याकडनं व्हावी असं एक कधीपासनं वाटत होतं. म्हणजे मी काय आधी खूप चाली केल्या होत्या असं नव्हे, पण असं काहीतरी आपल्याला. आणि घरी आपण असे बसतो ना की गुणगुणत बसलोय वगैरे असं, तर तसं असताना मला एक धून सुचली. आता ती जुन्या पद्धतीची होती, फक्त त्याला नवीन शायरचे मी जर शब्द जोडले तर ते विसंगत दिसेल असं सरळ मला वाटलं. म्हणून मी माझ्याकडे जी गझलची पुस्तकं होती ती ह्या मीटरचं काय सापडतं बघूया इतकं असं उलटा हे आहे. आणि त्याच्यात मला गालिब साहेबांची गझल सापडली, दिले नादा तुझे हुआ क्या है. मग ती मी कॅसेटवर रेकॉर्ड केली आणि ती माझ्या घरात होती. मी ते विसरून गेलो. आणि आमच्या गाण्याच्या क्लासचे जे म्हणजे सर होते ते
तिथलं आम्ही क्लास रेकॉर्ड करायचो. बरं बरं. ही तो देवगड मधलीच गोष्ट नाही, पुण्यातली गोष्ट. बरं. तर तो सगळा अभ्यास एका स्टुडंटला दुसऱ्या नोट्स स्वरूपाच्या देण्यासाठी म्हणून मी ती कॅसेट तिला दिली. तर तिने त्या नोट्स घेतल्याच आणि परत पुढची कॅसेटही ऐकली. त्याच्यात मला तिची ही चाल तिने ऐकली. ती तिने पुण्यातल्या एका मोठ्या संगीत गुरूंना नेऊन ऐकवली. ती म्हटली ही चाल तुम्ही मला का नाही शिकवलीत? ही तर जुनी चाल आहे. ते म्हणाले ही चाल मलाही माहिती नाहीये, ही कोणाची कॅसेट आहे, हा कोणाचा आवाज आहे. तिथून शोध सुरू झाला. म्हणजे ती म्हणाली की हे कोणाचं आहे? म्हटलं माझं आहे. ओके. म्हणजे म्हटलं माझ्या मनात हे आलं की म्हणजे कोणीतरी दाद घेते म्हणजे हे बरं दिसतंय. बरोबर. हा, असं त्याचा मलाच माझा शोध लागला. बरोबर. आणि त्यामुळे मी ती तेव्हा पहिल्या प्रोग्राम मध्ये गायलो आणि त्याच्यानंतर ती खूप लोकांना आवडली. आज मी खूप जगात सगळीकडे मी ती गायलोय गझल आणि ती लोकांना ती आवडते. आज आम्हालाही ऐकायला आवडेल. 2-4 चाली आहेत. हो ना. तरी सुद्धा ती माझी चाल म्हणून मी जेव्हा गातो तेव्हा लोकांना आवडते. त्या लोकांची त्या गझलची माझी फरमाईश असते. मी तुम्हाला थोडी नक्की आज आमचीही फरमाईश आहे. मुश्ताक म्हणजे अधीर. हम है मुश्ताक और वो बेजार. हम है मुश्ताक और वो बेजार. या इलाही या इलाही ये माजरा क्या है? दिले नाता तुझे हुआ क्या है? आखिर इस दर्द की दवा क्या है? दिले नाता. वाह, वेगळीच चाल आहे. आणि खरं तर खूप मोठं चॅलेंज आहे की इतक्या चाली आहेत त्याच्या आणि इतकं ते प्रसिद्ध आहे. कोणी असंही तुम्हाला विचारलं का? तुलना सुद्धा केली का कधी? तुलना तर हो, तुलना झाली आहे आणि एक विनोदी तुलना पण झाली. अच्छा. ती म्हणजे अशी की तलत महमूद साहेबांनी ही गायली तेव्हा ते फिल्मी गीत होतं हीच गझल. मेहदी हसन साहेब जेव्हा गातात तेव्हा म्हणजे मला असं वाटतं, मी दरवेळेला हे उदाहरण देतो की मेहदी हसन साहेब जेव्हा गातात तेव्हा असं वाटतं ही गझल म्हणजे एखादा शहजादा हातात गुलाब घेऊन आपल्या व्यथा सांगतोय असं काहीतरी त्याचं त्या चालीचं वैशिष्ट्य. बरोबर. आनंद मोडक काकांनी माझ्या एका अल्बमचं उद्घाटन केलं होतं तेव्हा त्यांनी ही चाल त्यांना खूप आवडायची. तर ह्या चालीबद्दल ते म्हणले होते स्ट्रगलरचं एक्सप्रेशन आहे म्हणले. तेव्हा इतकी वर्षापूर्वीची चाल आहे आणि ती इतकी अशी पोटातून येते की स्ट्रगलरचं एक्सप्रेशन आहे म्हणले. वा वा.
मग या सगळ्या प्रतिक्रियांमधनं हे गाणं आज तयार झालं आणि ही गझल आज लोकांपर्यंत एका वेगळ्या पद्धतीने पोचते. पण कधी कधी आपण ना म्हणजे एक अर्ज असते ना ती एका कलाकाराची की आपण काहीतरी अजून चांगलं असं शोधत राहतो आणि ते शोधत असताना एखादी गोष्ट सापडते. तशी एखादी गझल अशी वेगळी सापडली का? हो, तशी बऱ्यापैकी अलीकडे एक गझल मी केली अहमद फराज साहेबांची. बर. की ती गझल वाचल्यानंतर असं एकतर त्यांचं लिखाण हे खूप असं विनोदी, थोडंसं एक मिश्किल भाव त्याच्यात असतो. बरोबर. ते म्हणतात की कहा था किसने तुझे आबरू गंवाने जा. अच्छा. फराज और उसे हाले दिल सुनाने जा. कोणी सांगितलं होतं आबरू घालवायला, आपली हालत तिकडे सांगायला कोणी सांगितलं होतं? असं लिहिण्याची पद्धत आहे त्यांची. बरोबर. तर हे तर एक्सप्रेशन त्याच्यात होतंच. शेर तर छान आहेत आणि त्याच्यात अजून एक शेवटचा शेर असा आहे की सुना है उसने स्वयंवर की रस्म ताजा की. बरं. आता हे एक त्याच्यात मला सापडलं की स्वयंवर. आता स्वयंवर हा शब्द याच अर्थाने उर्दूमध्ये येतो. हो ना. हा. आणि तो पाकिस्तान मधला कवी त्याच्यात वापरतो बघा. सुना है उसने स्वयंवर की रस्म ताजा की, फराज तू भी मुकद्दर को आजमाने जा. आता ही सगळी जी अशी मिश्किल हे आहे तर त्याच्यात मी थोडासा नाटके असल्यामुळे मला ते असं एक वाटलं की आपण ह्या गझलची चाल अशी जर केली, ह्याच्यातला जो असा एक प्रश्नार्थ घ्यायचा आहे. कहा था किसने तुझे आबरू गंवाने जा. बर. फराज और उसे हाले दिल सुनाने जा. कहा था किसने तुझे आबरू गंवाने जा. फराज और उसे हाले दिल सुनाने जा. कहा था किसने तुझे आबरू गंवाने जा. तो शेवटचा शेर जो मगाशी म्हटला, सुना है उसने स्वयंवर की रस्म ताजा के. सुना है उसने स्वयंवर की रस्म ताजा के. फराज तू भी मुकद्दर को आजमाने जा. कहा था किसने तुझे आबरू गंवाने जा. पण मला असं वाटतं की याला एक वन्स मोर द्यायला पाहिजे. म्हणजे एकच कडवं आम्ही ऐकलं, आम्हाला आणखी एक कडवं ऐकायला आवडेल. म्हणजे तुम्ही थेट दुसऱ्या कडव्याकडे गेलात, पण आम्हाला पुन्हा एकदा पहिल्या कडव्याकडे घेऊन जा. अजून एक शेर आहे. मी फक्त मी सांगतो की कल एक फकीर ने की सादगी से मुझसे कहा. एक फकीर दारातून चालला होता. किती साधा शेर असू शकतो बघा. एक दारावरनं फकीर चालला होता. तो म्हणाला की जा, तुझं नशीब उज्ज्वल आहे आणि उमरे तू येण्याची वाट बघतील. असं म्हणाला मला तो काल फकीर आणि गेला. असा शेर आहे. कलिक फकीर ने किस सादगी से मुझसे कहा. कलिक फकीर ने किस सादगी से मुझसे
से कहा तेरी जबीं को, तेरी जबीं को भी तरसेंगे आस्ताने जा. वाह वाह वाह. प्रेझेंटेशन आणि मूळ रचना म्हणजे अहमद फराजची इतक्या सुंदर ही रचना आहेत आणि त्यातली ही अगदी अशी वेचली आहे असं नक्की म्हणायला हरकत नाही. गोष्टी गाण्यांच्या. ही जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात? खूप आवडते लोकांना. कारण मला असं वाटतं की गझल या पद्धतीने नाही प्रेझेंट केली जात की जी थोडकी हे काय म्हणजे म्हणजे अगदी प्रॉपर गायकी अशा पद्धतीने गाणारे जे लोक आहेत ते म्हणतील काय करतोय हा, पण मला ही गझल अशीच प्रेझेंट करायची आहे. नाही पण म्हणजे मी गायकीने सादर करतो पण केली जाऊ शकते. म्हणजे हे माझं खूपच आवडतं कॉम्पोजिशन आहे. खरंच आहे. आणि ते तो कसा गातो हा मुद्दा नाही आहे, पण जसं गायला पाहिजे तसा गातो. फराज साहेबांना जसं एक्सपेक्टेड आहे तसं तो गातो. ते करेक्ट, ते नाटकी आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, फराज साहेब हे इतकं मोठं नाव आहे खरंच आहे की त्यांना जेव्हा तुम्ही हात लावता ना तेव्हा तुमच्यावर जबाबदारी पण असते. खरं. पण ही रचना एकतर ही मेलोडियस आहे खूपच, ही उत्तम ठेक्यातली रचना आहे आणि तो ज्या पद्धतीत ती प्रेझेंट करतो फार म्हणजे 100% गझल अशीच प्रेझेंट करतो. वा वा. म्हणजे तो त्यातला तो खट्याळपणा पण आहे आणि त्यातनं ते सांगणं पण आहे. सादगी शब्द त्यांनी आता उच्चारला खूप खूप आवश्यक आहे. खूप छान. म्हणून तर आम्ही वन्स मोर दिला. पण असे वन्स मोर अनेक वन्स मोर सुरेश भटांना मिळालेले. आणि सुरेश भट म्हणजे मराठीमध्ये गझल म्हटल्यानंतर सुरेश भट हे अल्टिमेट आहे अगदी. तर गझलांच्या बाबतीतलं सुरेश भटांच्या गझलला कधी चाल लावावी असं वाटलं का, किंवा त्यांच्या गझलांकडे आशिष तुम्ही कशा पद्धतीने बघितलं? मी ॲक्च्युली खूप लहानपणी मला जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा गझलकडे आकृष्ट झालो. आणि तुम्हाला मी सांगतो 99% जनता गझलकडे त्यातल्या इंटरेस्टिंग म्युझिकल फ्रेजेसमुळे अट्रॅक्ट होते. सगळ्या गायकांना जवळपास कधी ना कधी गझल गायची असते, कारण त्यांना ना त्यातल्या गझलमधल्या त्या चमत्कृतिक ज्या फ्रेजेस येतात त्या त्यांना गायच्या असतात, पण त्यात सगळ्यांना गाता येत नाहीत. गझल गाण्याकरता तुम्हाला पिंड असावा लागतो गझलचा, तरच तुम्हाला गाता येतं. बरोबर. तर जेव्हा मला गझल मी नुसती गुलाम अलीची ऐकत होतो आणि म्युझिकली अट्रॅक्ट होत होतो, कळत तर काहीच नव्हतं तेव्हा. त्याच्यानंतर जेव्हा स्वतः हळूहळू कॉम्पोज करायला लागलो तर त्या काळी फक्त भटच होते. हो ना. की ज्यांची पुस्तकं अवेलेबल होती आणि त्याच्यामुळे आम्ही त्यातल्या रचना करायला लागलो हळूहळू. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात इलाही जमादार आले. बरं. तर मी इलाहींच्या खूप मी 100 रचना केल्या इलाहींच्या. आणि त्याच्यानंतर एक दिवशी असा संध्याकाळी वैभव जोशी आला त्याचे शब्द गझल घेऊन आणि तेव्हा असं सांग बघा सर हे कसं वाटतंय असं. तर मी वैभवच्या 2-3 दिवसात 14-15 गझल कॉम्पोज केल्या होत्या. बरं. तर या 3च लोकांचा मी जनरली आतापर्यंत कॉम्प केलं, पण भटांच्या मी सगळ्याच करून बघायचो. तर त्याच्यात त्यांची एक कविता होती सुरेश भटांची. आणि मला एका डान्स करता एक गाणं करायचं होतं. अच्छा. वाजवी मुरली देवकीनंदन. बरं. तर मग मी ते शब्द वाचले त्यांचे. बरं, भटांच्या कविता पण फार अप्रतिम आहेत. अप्रतिम. तर वाजवी मुरली देवकीनंदन कान जीवाचे करी वृंदावन. अच्छा. म्हणजे झालं, इकडे सुरू झाली बासरी की सगळं वृंदावन त्यांचं काम धंदे सोडून फक्त ते ऐकत बसतं, असं ते होतं. आणि कशा करता करायचं माहीत असल्यामुळे ठेका डोक्यात होता, तर तो अध्या तालामध्ये मी ते कॉम्पोज केली आणि काही विचार न करताना ती रचना सारंगमध्ये झाली. अच्छा. हां. बरं. आता सारंगमध्ये उत्तम रचना झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्या कडव्याकडे गेलो तर त्यांनी त्याच्यात असं मेन्शन केलंय की मोर पिसाचा मुकुट घालून, म्हणजे कृष्ण जी वाजवतोय बासरी, बरोबर, तर त्याचा वेश काय वाजवताना तो त्यांनी पहिल्या कडव्यात लिहिलाय की मोर पिसचा खोलेला आहे, इथे सगळं असं आहे आणि हे सगळं घालून दिला पुन्हा हिंडोल छेडूनी. आता त्यांनी पहिल्या त्या कडव्यामध्ये हिंडोल मेन्शन केल्यामुळे मला असं वाटलं की यार ही हिंडोल मध्ये जायला पाहिजे. बरोबर. पण आता पहिल्या 2 ओळी तर माझ्या उत्तम कॉम्पोज करून झाल्या होत्या आणि त्या सारंगमध्ये होत्या. मग मी काय केलं, मी या गाण्याची सुरुवात ॲडलिप म्हणजे ज्याला आपण विदाऊट रिदम म्हणतो, पहिल्या कडव्याने सुरू केली. अच्छा. आणि गाण्याची सुरुवातच कडव्याने केली. बरं. कारण
वाजवी मुरली देवकी नंदन हेच मला सांगायचं आहे, तर तो वाजवताना त्याने काय घातलेलं आहे हे आधी सांगायला काय हरकत आहे. बरं. म्हणून मी ती रचना मी हिंडोलमध्ये केली आणि त्यातनं मी सारंगमध्ये गेलो मग पुन्हा. हो. वा, असं मी ते कॉम्पोजिशन केलं. वा, म्हणजे संगीतकाराचं कास्टिंग खऱ्या अर्थाने काय असतं ते मला असं वाटतं यातनं क्राफ्टिंग जे करावं लागतं संगीतकाराला, विचार करावा लागतो, कधी कधी या पॉइंट ऑफ व्ह्यूनी करावा लागतो. खरं. पण मला असं वाटतं की ते नेमकं कसं झालं हे प्रत्यक्ष संगीतातनं आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मुकुट फुलांचा शिरी घालून मोर पिसाचा तुरा खोचून दिला पुन्हा हिंडोल छेडून. हिंडोल छेडुनी राग रागिण्या झाल्या पावन वाजवी मुरली देवकी नंदन वाजवी मुरली देवकी नंदन कान जीवाचे करी वृंदावन कान जीवाचे करी वृंदावन वाजवी मुरली देवकी नंदन वाजवी मुरली देवकी नंदन. भ्रमरांचे रसपान थांबले भ्रमरांचे रसपान थांबले यमुनेचे जळ जवळ सरकले अनराधेचे मी पण सरल अनराधेचे मी पण सरले अंग अंग बनले मनमोहन अंग अंग बनले मनमोहन वाजवी मुरली देवकी नंदन वाजवी मुरली देवकी नंदन कान जीवाचे करी वृंदावन कान जीवाचे करी वृंदावन वाजवी मुरली वाजवी मुरली वाजवी मुरली देवकी नंदन. वा वा. इथे भट साहेबांनी जे शेवटी लिहिलंय ना की अन राधेचे मी पण सरले वा वा खरंच आहे अंग अंग झाले मनमोहन ती त्यांची सिग्नेचर आहेच पुन्हा आहेच आहे. नाही आणि ती कवीची म्हणून सिग्नेचर जशी आपण म्हणतो तशी ती संगीतकाराची सुद्धा एक नाममुद्रा मी मगाशी म्हटलं तसं ती उमटलेली दिसते आणि ती खूप जाणवते उत्तम रीतीने खूप अप्रतिम. आज मी पुन्हा एकदा तुम्हालाही वन्स मोर द्यावा असं वाटतोय मला पण आता वेळेच्या दृष्टीने पुढे जायचंय. पण खरोखर उत्तम रचना आणि लोकांच्या मनापर्यंत पोहोचेल अशी ही रचना झालेली आहे आणि त्याला आपल्या बासरीने सुद्धा प्रणवने ही साथ उत्तम दिलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मुरली वाजल्यानंतर कृष्ण कसा उभा राहतो हे खरं तर आपल्या लक्षात येतं. आणि कृष्ण ही पुन्हा एकदा सगळ्यांची आवडती देवता आहे त्यामुळे त्या जसं कवींना मोह होतो कृष्णावर कविता कराव्यात तसं संगीतकारांनाही मोह होत असेल की आपण ही कृष्ण गीतं कृष्ण भजनं गावीत. पण या सगळ्याच्या संगीताच्या दृष्टीने बघताना
आशिष, तुमच्या बाबतीत असं होतं की काही वेळेला ॲडलिब हा भाग मुद्दाम तुम्ही घेता, तर त्यामागे सुद्धा काही भूमिका आहे का किंवा त्यामागे सुद्धा काही विचार आहे का? मला असं वाटतं की काव्य ॲडलिब माध्यमात पण खूप प्रभावीपणे तुम्हाला पोहोचवता येतं. शेवटी साथ संगत सगळी ही त्यातला थोडासा मनोरंजनाचा भाग वाढवण्याकरता पण असते. प्रत्येक वेळेला ती गरज असते असं नाही आहे. बरोबर. पण गायक तेवढा सक्षम नसला किंवा चाल तेवढी सक्षम नसली तर आम्हाला या सगळ्या कुबड्यांचा वापर करावा लागतो ते गाणं पोहोचवण्याकरता म्हणून. पण हे विसरून चालत नाही की म्युझिक वी आर जस्ट युझिंग ॲज अ व्हेकल टू कॅरी वर्ड्स टू पब्लिक, आणि संगीताच्या माध्यमातून ते जास्त लवकर पोहोचतं म्हणून. बरोबर. तर संगीताचा वापर हा तितपतच असावा की शब्द फक्त तिथे लोकांपर्यंत जाणं, त्याने स्वतः फार त्याच्यामध्ये डोकावू नये. बरोबर. पण ॲडलिब म्हणजे वाद्य बंद करून म्हणजे सुरेल गाणं असं म्हणायचं. ॲडलिब गाणं हा वेगळाच गायन प्रकार आहे खरं तर. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तबला बंद केला की ॲडलिब होतं, असं नाही. वाद्य बंद केली की झालं का? ॲडलिब मध्ये सम दिसता कामा नये शक्यतो, आणि शब्द असेच उच्चारले गेले पाहिजे. मी ॲडलिब का गातो, कारण त्यातले काही शब्द मला तालात गाताना जेवढे लांबवावे तेवढे लांबवता येत नाहीत. जेवढे मला ते सतत तालाचं बंधन ठेवावं लागतं, बंदिस्त होऊन जातात. तर त्यातनं मी बाहेर पडतोय. मी ॲट लिबर्टी गातो म्हणून मी ते ॲडलिब गातो. तर कारण मला असं वाटतं की वाद्य त्या तालाच्या फ्रेमवर्कमध्ये मला अर्थ नाही चांगला पोहोचवता येत आहे. तर आमच्या सोबतीच्या करारमध्ये काही रचना आम्ही म्हणजे गातो ॲडलिब. प्रत्येक शो मध्ये एक रचना ॲडलिब असतेच. आणि दत्तप्रसाद म्हणजे ते ॲडलिब खूप चांगलं गातो, त्याच्यामुळे मला त्याच्याकडे ते ॲडलिब पण ऐकायला फार आवडतं. अरे वा, अरे वा. आम्हाला आजही ऐकायला आवडेल. आणि मला असं वाटतं की ह्या गप्पा किंवा ही मैफिल जी आहे ती सांगतेकडे आपण जातोय, आणि तिथे कदाचित सुरांशिवाय तालाशिवाय सुद्धा, सूर तर आहेच, सुराशिवाय काही नाही, पण तालाशिवाय सुद्धा एक संगीत वेगळ्या पद्धतीने आम्हाला ऐकता येऊ शकतं, ही एक भावना सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे संगीत करण्याकरता, कॉम्पोजिशन करण्याकरता गाणं निवडताना मी ओशोंचं एक फार वाक्य लक्षात ठेवलेलं आहे की सायलेन्स इज ब्युटिफुल, सो स्पीक ओनली इफ यू आर गोइंग टू मेक इट मोर ब्युटिफुल. ओ हो हो, ग्रेट. तर तुम्ही गाणं मुळात सुंदरच आहे, एक कविता अप्रतिम तिच्या फॉर्मॅटमध्ये आहेच कलेच्या, त्याला चाल तेव्हाच द्या जेव्हा तुम्हाला असं वाटतं की चाल देऊन मी ती जास्त चांगल्या पद्धतीत पोहोचवू शकेन. चाल त्याच्या भानगडीत पडू नये. क्या बात आहे. मला वाटतं हेच संगीत लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, आणि रसिकांपर्यंत ते उत्तम रीतीने तेव्हाच पोहोचतं जेव्हा ते इथून सुरुवात होते त्याची, आणि गायकाच्या गळ्यातनं ती. जसं मी आता रिसेंटली एका कार्यक्रमाकरता कॉम्पोज केलं होतं, स्वामी माधवनाथ त्यांचे शिष्य आहेत आता जे गादी चालवतात, स्वामी मकरंदनाथ, त्यांचा आता अभंग, त्यांनी लिहिलेल्या अभंगाचं अमृत गंगा नावानी पुस्तकाचं प्रकाशन झालं. तर त्यांच्याकरता मी एक रचना तिथे कॉम्पोज केली होती. तर मला सुरुवातीपासून कॉम्पोज करतानाच असं वाटलं की ह्याला ताल असू शकत नाही. म्हणजे मला आयुष्यामध्ये कुठेही कसे अनुभव येऊ देत, पण मी मात्र माझ्या स्वरूपानंदाशी एकजीव होऊन राहिलं पाहिजे. करेक्ट. ही त्यातनं त्यांना द्यायचा संदेश आहे हा तो असा. मला वाटतं संगीताशी असलेलं एकरूपत्व हा सुद्धा त्यातला महत्वाचा धागा आहे. आणि ते एकरूपत्व तुमच्या दोघांच्या बाबतीत असंच अखंडित राहो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा आम्ही तुम्हाला दोघांनाही देतो. आणि खरोखर दत्तप्रसाद रानडे आणि आशिष मुजुमदार या दोघांशीही संवाद साधताना एक सांगीतिक वेगळी मैफिल खऱ्या अर्थाने घडली असं मी नक्की म्हणेन. आणि तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा देऊन मला असं वाटतं की या एकरूपत्वाचा हा जो धागा आहे, या धाग्याला धरूनच आपण आजच्या मैफिलीची सांगता करूया. नक्की. कुणी येतील मज जवळी, कुणी सोडूनी जातील दुरी, कुणी येतील मज जवळी, कुणी सोडूनी जातील दुरी, गुंतुनी त्यामध्ये कधीही नसो मी, स्वरूपानंदी जडूनी असो मी, स्वरूपानंदी जडूनी असो.
कुणी गरजुनी देतील मान, कधी घडेल ही अपमान. अनुकूलता नित असो नसो मी, स्वरूपानंदी जडून असो मी, स्वरूपानंदी जडून असो. कधी रुळतील गळ्यात हार, कधी नशिबी पडे प्रहार. त्या पात्र उभया गती असो नसो मी, स्वरूपानंदी जडून असो. ज्ञानदेवीची संगती त्याहीवरी सद्गुरु प्रीती. ज्ञानदेवीची संगती त्याहीवरी सद्गुरु प्रीती. कुणी उत्सुक त्यामध्ये असो नसो मी, स्वरूपानंदी जडून असो. गुरु कृपया निज आनंदा, गुरु कृपया निज आनंदा. अंतरी सेवितो मकरंदा, गुरु कृपया निज आनंदा. अंतरी सेवितो मकरंदा. कुणी संगती सोबती असो नसो मी, स्वरूपानंदी जडून असो मी, स्वरूपानंदी जडून असो मी, स्वरूपानंदी जडून असो.